जय श्रीराम सगळ्यांना। तर आज आपण बघणार आहोत की बजरंगी बाण हा कशासाठी वाचला जातो आणि केव्हा वाचला जातो। तर बजरंगी बाण हा खूप म्हणजे अडचणीच्या वेळेस किंवा अगदी खूप संकट आलेले आहेत तुम्हाला, जे की खूप संकट आलेले आहेत, खूप अडचणी आलेल्या आहेत तुम्हाला, तर तेव्हा हा बजरंगी बाण वाचला जातो। तर डिटेलमध्ये माहिती बघण्याच्या आधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओज बनवत जाईन, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल। आणि आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, तर त्याही चॅनलवरती व्हिजिट करा। या चॅनलवरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे। चला तर मग बघूयात बजरंगी बाण हा कधी वाचला जातो, कशासाठी वाचला जातो। तर बजरंगी बाण हा खूप अडचणीच्या वेळेस, खूप संकटाच्या वेळेस हा पाठ वाचला जातो। म्हणजे अगदी हनुमान चालीसा वाचून देखील तुमचे काही संकट दूर होत नसतील तर बजरंगी बाण हा वाचतात। आणि बजरंगी बाण हा हनुमान चालीसाच्या पुस्तकामध्येच येतो, जे मी छोटं पुस्तक दाखवलं होतं परवा दिवशी हनुमान चालीसाचं, तर त्याच्यावरतीच त्याच्यामध्येच तो बजरंगी बाण देखील असतो। तर याचं काही सेपरेट पुस्तक वगैरे नसतं, अगदी 10 रुपये किंमत आहे बजरंगी बाणची। तर बरेचसे जण म्हणतात की बजरंगी बाण हा पाठ रोज करत नाही, तर असं काहीच नाहीये। यशराजजी, ज्यांचं ब्रॉडकास्ट ऐकलं होतं मी, महाराज यशराजजी म्हणून आहेत, तर त्यांनी खूप सुंदर असं बजरंगी बाण गायलेलं आहे, म्हटलेलं आहे। युट्यूबवरती तुम्ही सर्च करून बघू शकता त्यांचं ब्रॉडकास्ट। तर मी त्या ब्रॉडकास्टमध्ये ऐकलं होतं की बजरंगी बाण जे वाचतात त्यांचं सगळं दुःख नष्ट होतात, पण बजरंगी बाण रोज वाचलं तर चालेल का, असा प्रश्न इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी केला, तर त्यांनी हो म्हटले, बजरंगी बाण रोज वाचला तरी चालेल। असं कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही लिहिले की बजरंगी लिहिलेलं नाहीये की बजरंगी बाण हा अर्जंट ह्याच्यामध्येच वाचला जातो, खूप अडचणी, असं काहीच नाहीये। तुम्ही कधीही वाचू शकता, हनुमान चालीसा वाचू शकता किंवा बजरंगी बाण देखील वाचू शकता। तर हे दोन्ही पाठ एकाच पुस्तकामध्ये येतात आणि हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन मिळेल, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त हनुमान चालीसाची पुस्तकं भेटत नाहीत। मी देखील फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरूनच मागवलं होतं। चला तर मग या पाठाची विधी कशी करायची बघूयात। सुरुवातीला तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे, 108 मण्यांची माळ घ्यायची आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि बजरंगबलींचा विग्रह असेल, मूर्ती असेल तर ठीक आहे, फोटो असेल तर ठीक आहे, नसेल तर मग सुपारी देखील तुम्ही पाटावरती मांडून पूजा करू शकता। सुरू करता तेव्हा सर्वप्रथम तर प्रभू श्री रामचंद्राची 108 मण्यांची माळ करावीच लागते। जर 108 मण्यांची माळ झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती आपल्याला करायची आहे, त्याच्यानंतर बजरंगबलींची एक आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर या पाठाला सुरुवात करायची आहे। खूप जास्त कुठल्या विधी करायला जाऊ नका। कुठलाच देव काहीच म्हणत नाही की मला हेच पाहिजे, माझं तेच कर, माझी हेच विधी कर, माझी तेच विधी कर, कुठलाच देव काहीच सांगत नाहीये। मी ज्या विधी करते, मी ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत तेच तुम्हाला सांगते। आणि तर याचा संकल्प घ्यायचा आहे आपल्याला। तर ही पूजा तर मांडून झालेली आहे आपली, तर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। संकल्प घेताना उजव्या हातात असं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं आहे, 2 चमचे पाणी घेऊन तांदूळ टाकायचं आहे आणि जे काही आपल्या अडचणी आहेत ते बोलायचं आहे आणि देवाच्या समोर असं अर्पण करायचं आहे जमिनीवरती। अर्पण केल्याच्या नंतर तुम्ही बजरंगी पाठाला सुरुवात करायची आहे। आणि अर्पण करायच्या आधी अजून एक गोष्ट राहिली सांगायची की मी हा पाठ 7 दिवसांचा करेन, हा पाठ 11 दिवसांचा करेन, हा पाठ 21 दिवसांचा देखील करेन। असे 3 भागामध्ये तुम्ही हा पाठ करू शकता। म्हणजे 7 दिवसांचा करू वाटला तर 7 दिवसांचा करा, 21 दिवसांचा करू वाटला तर 21 दिवसांचा करा, 11 दिवसांचा करू वाटला तर 11 दिवसांचा करा, असं ह्याच्यामध्ये विधी आहे। तर असं सांगितलं जातं। तर जास्त ह्याच्या कुठल्या गोष्टींच्या आरी जाऊ नका, एवढंच विधीपूर्वक करा। आणि कुठल्या ह्याची बंधनं नाही आहेत की बायकांनी करायचं नाही, पुरुषांनीच करायचं, असं काहीच नाहीये। बजरंगबली सुद्धा सीतामातेंना आपला आई मानत होते आणि सुद्धा आई होत्या, तर असं काहीच नाही। बजरंगबलींची पूजा बायका करू शकत नाहीत, मुली करू शकत नाहीत, असं काहीच नाहीये। तर पाठ किती वेळा करायचा हे देखील आपल्याला बोलायचं आहे। तर हा पाठ मी 1 वेळेस करेन, कारण हे पाठ खूप मोठे पाठ आहेत हनुमान चालीसाचे, बजरंगी बाणचे जे पाठ आहेत ना, खूप मोठे मोठे पाठ आहेत। तर त्याच्यामुळे मी हा पाठ 1 वेळा करेन, मी हा पाठ 5 वेळा करेन, 7 वेळा करेन, 11 वेळा करेन, असं आपल्याला देवाला बोलायचं आहे। आणि रोज तेवढं 11 वेळा म्हटला तर रोज तुम्हाला 11 वेळा पाठ करावे लागतील, 7 वेळा पाठ म्हटला तर रोज तुम्हाला 7 वेळा पाठ करावे लागतील। तर असं याची विधी आहे। तर नक्कीच तुम्ही संकटांमध्ये असाल तर ही विधी करून बघा। स्वतःची संकट स्वतः दूर करा, कुठे सुद्धा बाहेर खर्च करायची गरज नाही, कोणाकडे जायला विचारायला काही सुद्धा गरज नाही। स्वतःची संकट आपण स्वतः दूर करू शकतो। 33 कोटी देवांच्या समोर दुसरं काही कोणाचं काहीही चालत नाहीये। त्याच्यामुळे आपल्या देवांवरती विश्वास ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा। कोणी अडचणीत असेल तर त्यांना शेअर करा, ही विधी करायला सांगा आणि संकट मुक्त व्हा। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत। कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। देवांचे अनुभव शेअर करायचे असतील तर अनुभव शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये। मी तुमचा अनुभव यूट्यूबवरती शेअर करेन आणि इंस्टाग्रामवरती देखील शेअर करेन। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत। स्वस्त राहा, मस्त राहा। जय श्रीराम।